खाकी वर्दीचं स्वप्न आता होणार पूर्ण. फिक्स कट ऑफ सांगणारे एकमेव चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा. हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 नागपूर कारागृह पोलीस शिपाई भरती मैदानी चाचणीचा कट ऑफ किती लागेल याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्यासमोर येत राहतील. त्याचबरोबर या PDF आपण जे तयार केले आहेत या सर्व PDF मी काही वेळानंतर टेलिग्राम चॅनलवर टाकतो, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. तिथं मी पोलीस भरतीच्या लेटेस्ट अपडेटबाबत, लेखी परीक्षेच्या गुण याद्या, तात्पुरत्या निवड याद्या, अंतिम निवड याद्या, या सर्व गोष्टी तुम्हाला तिथं भेटत असतात, म्हणून टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर हे जे तुमच्यासमोर लिस्ट दिसत आहे हे नागपूर कारागृह पोलीस शिपाई पदासाठी महिलांची जी मैदानी चाचणी झालेली होती त्या महिलांच्या मैदानी चाचणीमध्ये त्या ठिकाणी किती मुलींनी कसे कसे गुण घेतलेत हे संपूर्ण असणारं विश्लेषण तुम्हाला मी सुरुवातीला सांगतो आणि त्याच्यानंतर कट ऑफ सांगतो. तर 9 मुलींना या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 50 पैकी 50 गुण आहेत. त्याच्यानंतर पुढं या ठिकाणी 13 मुलींना 48 गुण आहेत आणि 22 मुलींना 48 प्लस गुण आहेत. त्याच्यानंतर पुढं जर आपण गेलो तर 47 गुण असणारे एकूण विद्यार्थी 47 प्लस वाले 59 आहेत आणि 47 गुण असणाऱ्या टोटल मुली किती आहेत तर 37 मुलींना या ठिकाणी 47 गुण आहेत. त्याच्यानंतर 4 मुलींना 46 गुण आहेत. 46 प्लस गुण असणाऱ्या 63 मुली आहेत. आणि आता बघा 45, तर हा 45 आकडा 64 पासून जो सुरू झाला आहे मुलींचा तो इथं थांबतो. या ठिकाणी 208 पर्यंत या ठिकाणी 45 गुण असणाऱ्या मुली आहेत 64 पासून. आता एक महत्त्वाची गोष्ट, मुलींच्या जर तुम्ही जागा बघितल्या ओपनमध्ये तर त्या जागा आहेत आणि या 7 जागेसाठी एकाच 10 प्रमाणात किती होतात तर 70 नंबरला बघा या ठिकाणी 45 गुण असणारी मुलगी तुम्हाला पाहायला मिळते. मग कुठपर्यंत आहे मी ऑलरेडी तुम्हाला दाखवलेलं आहे. 208 पर्यंत या ठिकाणी 45 गुण असणाऱ्या मुली आहेत. म्हणजे या 208 पर्यंतच्या सर्वच्या सर्व मुली ज्या आहेत या ओपन फिमेलमध्ये क्वालिफाय होतील. काय म्हटलं मी, ओपन फिमेलमध्ये. आता या 208 पैकी 208 मुली काय फक्त महिला आरक्षणाचाच लाभ घेतील का, तर असंही होणार नाही. ह्याच्यातल्या काही प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, त्याचबरोबर खेळाडू या असणाऱ्या समांतर आरक्षणावाल्या पण असतील. तरी पण त्या ठिकाणी मुलींचा ओपनचा कारागृहाचा कट ऑफ नागपूरचा हा 45च्या खाली येणार नाही. म्हणजे येणार नाही, तो 45च लागेल, याच्यात कुठलीही शंका नाही. तो ओपन फिमेलचा कट ऑफ किती लागेल 45, एवढी गोष्ट तुम्हाला पटलेली आहे. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी 7 मुलींना 44 गुण आहेत आणि 215 प्लस मुलींना या ठिकाणी 44 प्लस गुण आहेत. त्याच्यानंतर 43, हा आकडा महत्त्वाचा आहे. 43 नंबर 216 पासून सुरू झाला आहे, जो की या ठिकाणी थांबतो कुठं 527 पर्यंत. या 527 पैकी या ठिकाणी 208 मुली या ओपनमध्ये गेल्या. उरलेल्या या ठिकाणी 319 मुली जे आहेत ते आता कॅटेगरीमध्ये बसतील. मग एकूण जागा जे मुलीला आहेत ते 39 जागा आहेत, ज्यापैकी ओपनच्या 8 गेल्या, उरल्या किती 31. आता 31च्या हिशोबानं बघायला गेलं तर एकाच 10 प्रमाणात या ठिकाणी 310. मग सर्वच कॅटेगरीचा कट ऑफ काय 43वर थांबल का, तर असं होणार नाही. कारण याच्यामध्ये कॅटेगरीच्या मुली वेगवेगळ्या असतील, ज्यांना कमी जास्त गुण असतील. जसं की EWS कॅटेगरी असेल, त्याचबरोबर SBC कॅटेगरी असेल, यांचा जो कट ऑफ आहे हा 39 मार्कापर्यंत पण येऊ शकतो, कारागृह जरी असेल तरी पण. आणि बाकीचे कॅटेगरी आहेत मग ज्याच्यामध्ये OBC असेल, त्याचबरोबर SC असेल, ST असेल किंवा इतर NTच्या कॅटेगरी असतील, या सर्व कॅटेगरीचा कट ऑफ हा 41च्या दरम्यान लागेल, याच्यामध्ये कुठलीच शंका नाही. 41 ते 43 या दरम्यानच असणारं सर्व कॅटेगरी बसतील. फक्त EWS आणि SBC कॅटेगरी जे आहे ते 39 मार्कावर लागेल. मग मुलांचं काय, तर मुलांसाठी मी ऑलरेडी व्हिडिओ बनवून टाकलेला आहे, ज्याच्यामध्ये ही लिस्ट मी तुम्हाला दाखवलेली आहे, ज्यामध्ये असणारा मी मुलांचा कट ऑफ इथं पण परत एक वेळ सांगतो की यांचा जो मुलांचा कट ऑफ आहे तो 45 ते 47 या दरम्यान असणारा मुलांचा लागू शकतो. तू म्हणता क्लिअर का सांगता येत नाही, 47 लागेल किंवा 45 लागेल असं का म्हणता येत नाही, कारण यांनी एक दिवसाची लिस्टच दिली नाही आहे, अद्यापपर्यंत यांनी अपलोडच केलं नाही. ज्या दिवशी मुलांना शेवटची मैदानी चाचणीची संधी दिली होती त्याची लिस्ट अद्यापपर्यंत वेबसाईटवर उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे त्या ठिकाणी मुलांचं एक्झॅक्ट सांगता येत नाही. तरी पण जास्तीत जास्त चान्सेस हे 47 लागण्याचे आहेत. जर कमी आलाच
तर 45 पर्यंत येईल, ह्याच्या खाली येणार नाही. आणि बाकी कॅटेगरीबद्दल जर तुम्हाला बघायचं असेल तर हे व्हिडिओ असणारं तुम्हाला मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तसंच वर आय बटनावर लिंक येत आहे, तिथून तुम्ही असणारं तो नागपूर कारागृह मुलांच्या कटऑफबद्दल सविस्तर विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. कॅटेगरी वाईज असणाऱ्या एक्झॅक्ट कटऑफसाठी या लिस्टमध्ये तुम्ही पाहू शकता. यांनी ना नाव दिलंय, ना जन्मतारीख दिली आहे, ना कॅटेगरी दिलंय, ना पॅरलल रिझर्वेशन दिलंय. त्याच्यामुळं एक्झॅक्ट असणारा कट ऑफ इथं काढता येत नाही. आणि हे नागपूर पोलिसांची वर्षानुवर्षापासून चालत आलेली परंपरा आहे की अशीच मार्कलिस्ट दरवर्षी अपलोड करतात. असो, ते त्यांची सिस्टीमचा भाग आहे, त्याच्याबद्दल आपण काही करू शकत नाही. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच अपडेट्स नेहमी पाहत राहण्यासाठी बेल आयकन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्यासमोर येत राहतील. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जिथं मी पोलीस भरतीच्या लेटेस्ट अपडेटबद्दल माहिती देत असतो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. टेक केअर.